मी हिंगणघाट सोडताना इतकी भयानक रडली की सांगू पण नाही शकत. कारण की तिथचं घर, तिथली लोकं, त्या सगळ्यासोबत माझं ना खूप जास्त अटॅचमेंट झालं होतं. आणि ते सगळं काही सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. जेव्हा सामान काढायला लागले बाहेर आणि गाडीमध्ये भरायला लागले, तेव्हा जसं रूमा खाली होत होत्या, तसं माझं हार्टबीट वाढायला लागली होती आणि हातपाय पण थरथरत होते. माहिती नाही का बरं, पण मला असा धक्का पोहोचल्यासारखं झालं होतं. मग आमच्या सामानापेक्षा तर स्वानंदीची खेळणी खूप जास्त होती. त्यानेसुद्धा गाडी भरली होती आणि खूप भयानक दुःख होतं. खूप रडली मी. खालच्या काकू पण खूप इमोशनल झाल्या होत्या आणि शेवटी सोडणं तर होतंच रूम, पण रूम सोडताना पूर्ण रूमा स्वच्छ करून घेतल्या. पूर्ण सामान काढून झाल्यानंतर त्या पूर्ण झाडून वगैरे घेतल्या आणि मस्तपैकी देवाजवळ दिवा लावला आणि जे कोणी या रूममध्ये येईल त्यांना छान आरोग्य, ऐश्वर्य मिळो हीच देवाचरणी प्रार्थना केली. पण सोडताना इतका भयानक स्फोट झाला आणि माझं रडणं सुरू झालं. सो माझ्यासाठी खूप कठीण दिवस होता तो. पण शेवटी आम्ही हिंगणघाट सोडलं आणि याचा मोठा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तो तुम्ही बघू शकता आणि आमची ट्रान्सफर कुठे झाली, काय झाली ते सगळं काही बघायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तोच असेल.